की तुम्ही बाबा तुमचं वेगळं घ्या, आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका. आणि हे काय सांगणार, अहो तुमच्या आरक्षणाला कुठे धक्का लागला, धक्का लागला. आज इथे लाखो लोक बसलेले आहेत, जेवढे आत आहेत ना तेवढे बाहेर आहेत. हे तुमचे ड्रोन फिरतायत, दाखवतायत. आता मला सांगा, या 1,00,000-2 लाखांमध्ये आणखीन 2 लाख जर इथं टाकले तर आमच्या मानगुटीवर बसतील का नाही? तुम्ही काय सांगणार? तुम्हाला बाहेर नाही काढलं, फक्त तुमच्या मानगुटीवर यांना आणून बसवलं. काय वेडे समजले का रे आम्हाला तुम्ही? अख्खं आयुष्य गेला हे लढण्यामध्ये, आम्हाला मूर्ख समजू नका. एक आवाज जर बंजारा समाजाने दिल्याबरोबर आदिवासी समाज उठला. मला त्याबद्दल जास्त काय बोलायचं नाही, पण आम्ही मात्र गप्पा बसायचा आहे आणि मराठा समाजाला आमच्या बोकांडी बसून घ्यायचा आहे. कुठला न्याय आला? ईडब्ल्यूएस तुम्ही घेणार, मराठा आरक्षण तुम्ही घेणार, ओबीसी मध्ये तुम्ही घेणार. अरे महाराष्ट्र काही 7 बाराव दिला का रे लिहून तुमच्या? छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, हे सगळे जे आहेत ना माझ्या मागे बसलेले, यांचेच पूर्वज लढले. अरे बेरड समाजाचा आमचा बहिर्जी नाईक होता जीवा म्हणून वाचला शिवा जिजामाता म्हणाला. तो आमचा नाभिक समाज, जीवा महालेचा, शिवा काशीचा. ब्राह्मण समाज सुद्धा लढला, बाजी प्रभू देशपांडे, रायबा महार लढला, मुस्लिम सरदार लढले. आणि आज तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेऊन, मगाशी सांगितलं आमच्या राजाराम पाटलांनी, हा आगरी कोळी समाज महाराजांनी पहिला आरमार निर्माण केलं या देशात आणि सागरी सरहद्द त्याचं रक्षण केलं. ते सगळे आज परांगण होणार आणि ते पण तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेणार आणि आमच्या लोकांना मारणार, डोकी फोडणार. पोलिसांना माझं सांगणं आहे, प्रत्येक वेळेला मला फोन करावा लागतो, अरे आमच्या लोकांचं डोकं फोडलं, काहीतरी करा, केस घ्या. आणि मग एसपी म्हणता बरं बघतो मी. अरे बघता काय? जर असेच तुम्ही बघत राहिलात तर एक दिवशी ना हे असे सगळे जे आहेत, हे मधमाशाचं पोहळ जे आहे असंच उठल्याशिवाय राहणार नाही. आणि मग मात्र तुम्हाला बघतो म्हणायची सुद्धा सोय उरणार नाही. एकाला सुद्धा धक्का लागता कामा नये. गावातील सामान्य माणसाचं जरा सुद्धा नुकसान होता कामा नये, जाळपोळ होता कामा नये. ताबडतोब पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. पोलिसांनी कारवाई करायला लागल्यानंतर काय होतं हे मला माहिती आहे, मी सांभाळलेलं ते डिपार्टमेंट. पण बघून सुद्धा जर न बघितल्यासारखं जर केलं तर मी तुम्हाला सांगतो, शेकडो हजारोच्या संख्येनं ना त्या पोलीस स्टेशनला, त्या एसपीच्या ऑफिसला जा, बसा तिथं, म्हणा मारा, मला काय मारायचं, पण हा बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं तो न्याय मिळाल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मी तुम्हाला त्यांना एकच सांगतो, या सगळ्यांना कुछ देर की खामोशी है, या सगळ्यांना सांगतो. त्या दरिंदेला पण सांगतो आणि बाकीच्यांना पण सांगतो, कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा. तुम्हारा सिर्फ वक्त आया है, तुम्हारा सिर्फ वक्त आया है. हमारा दौर था और वो दौर फिर से आएगा, ध्यान में रखो. ये हमारा दौर था. स्वराज्यापासून आम्हीच लढलो आणि आता सुद्धा
ह्या गोरगरिबांच्या मागासवर्गीयांच्या हक्कासाठी आज एक वज्रमूठ इथे वळली गेलेली आहे. आमचा धनंजय त्या दिवशी म्हणाला, त्या काय नाव तटकरणा, मला काहीतरी काम द्या. मला कोणीतरी सांगितलं धनंजय असं म्हणाला. मी धनंजयला म्हणालो, अरे बाकीचं तर काम मी तुला देऊ शकत नाही, पण हे गोरगरीब लाखो लोक आशेनं बघतायत. गोपीनाथराव मुंड्यांचे तुम्ही वारसदार, हे काम तुम्ही घ्या. हे काम मोठं आहे रे. या खुर्च्या ज्या आहेत ना, मंत्रीपदाच्या आमदारकीच्या वळवावरचं पाणी आहे. पण गोपीनाथराव मुंडेंसारखा सगळ्यांच्या हृदयात तुम्ही सुद्धा जाऊन बसू शकता. फक्त या गोरगरिबांचे अश्रू पुसण्यासाठी, त्यांचं रक्षण करण्यासाठी छातीची ढाल करून पुढे या. तुमच्या पाठीमागे तमाम महाराष्ट्र आल्याशिवाय राहणार नाही. आज हा सगळा माधव एकत्र झाला आणि त्याच्या पुढेही माधव म्हणजे माळी, धनगर, वंजारी. आता परत त्याच्या पुढे आणखी माधव राव लावला. म्हणजे काय काय कोणी सांगितलं आपल्या धनंजय मुंडे? तर यांना सुद्धा सगळ्यांना बरोबर घ्या. वेगवेगळ्या 374 जाती आहेत. आमचा भटका आहे. अरे काय भटका म्हणजे किती? मर्यावाले, देवी घेऊन जाणारे, या गावातून त्या गावातून पालं घेऊन जाणारे, काय करायचं? कोण कुंभार आहे, कोण सुतार आहे, कोण नाभिक आहे. आणि तुम्ही सांगणार यांच्यावर बहिष्कार टाका. मला सांगा, जर आता ह्या सगळ्यांनी जर ठरवलं की त्यांनी आमच्यावर बहिष्कार टाकला आणि यांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकलं, तर कुणाचं गाडं आडल सांगा बघू? कुणाचं गाडं? अरे हीच माणसं आहेत कष्टकरी, हीच माणसं आहेत या महाराष्ट्राच्या मातीमध्ये काळ्या आईची सेवा करणार, तमाम जनतेची सेवा करणारी हीच माणसं आहे गोरगरिबांची. त्यांच्यावर तुम्ही बहिष्कार टाकणार? आणि यांनी जर बहिष्काराची भाषा केली तर किती अडचणीत होईल. म्हणून मी सांगतो, अजूनही सांभाळा. त्या दरिंदे पाटलाच्या पाठीमागे मराठा समाज त्यांनी आवाज उठवला पाहिजे की आम्हाला याचं नेतृत्व मान्य नाही. गावागावामध्ये लढाया लावणारा, समाजामध्ये दुश्मनी पसरवणारा हा दरिंदे, याला परत याचा आवाज बंद करण्यासाठी आम्हाला सांगू नका. मराठा समाजानेच हे काम केलं पाहिजे. आणि आपल्याला कल्पना आहे, यशवंतरावांपासून सगळ्यांनी आतापर्यंत जे जे मुख्यमंत्री झाले त्या सगळ्यांनी या सगळ्यांना जवळ घेऊन राज्य केलं. छत्रपती